मंडळी नमस्कार. नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल 2025 पासून सुरू होत असून याबरोबरच अनेक नियमांमध्ये बदल होत आहेत. या बदलांचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक व्यवहारांवरती होणार आहे. UPI पेमेंटपासून ते बँकेतील किमान शिल्लक मर्यादेपर्यंत आणि क्रेडिट कार्डच्या नियमापासून करमुक्त उत्पन्नापर्यंत हे बदल आपल्या खिशावर आणि नियोजनावर कसा परिणाम करू शकतात हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. या बदलांपैकी सर्वात 5 मोठे बदल आपण सविस्तरपणे समजून घेऊयात आणि याचा आपल्यावरती काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा घेऊयात. या 5 बदलांमुळे आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारांवर आणि दीर्घकालीन नियोजनावरती परिणाम होणार आहे. UPI वापरकर्त्यांना त्यांचे ID सक्रिय ठेवावे लागतील. व्यापाऱ्यांना GST नियमांचे पालन करावे लागेल. ते क्रेडिट कार्ड धारकांना नवीन फायदे समजून घ्यावे लागतील. करदात्यांना करमुक्त उत्पन्नाचा लाभ घेता येईल आणि बँक ग्राहकांना किमान शिल्लक राखावी लागेल. या बदलांची तयारी आपण आतापासूनच करायला हवी आहे, जेणेकरून नवीन आर्थिक वर्षात आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. तर आपण आता हे 5 बदल कोणते आहेत हे जाणून घेऊयात. तत्पूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोचतील. मित्रहो, सर्वात पहिला बदल म्हणजे UPI पेमेंटवरती नवीन निर्बंध. पहिला बदल आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच NPCIने UPI संदर्भात नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत, जी 1 एप्रिलपासून लागू होतील. या नियमानुसार बँका आणि पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर्स PSP यांना दर आठवड्याला त्यांचे मोबाईल क्रमांकाचे डेटाबेस अपडेट करावे लागेल. याचा अर्थ असा की जे UPI ID बराच काळ निष्क्रिय आहेत ते बंद होण्याची शक्यता जास्त आहे. NPCIचा हा निर्णय डिजिटल पेमेंट्स अधिक सुरक्षित आणि त्रुटीमुक्त करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेला आहे. जर तुम्ही UPIने नियमित व्यवहार करत असाल तर तुमचा ID सक्रिय असल्याची खात्री करा. निष्क्रिय ID बंद झाल्यास तुम्हाला नवीन ID तयार करावा लागू शकतो, ज्यामुळे काही काळ असुविधा होऊ शकते. विशेषतः छोटे व्यापारी आणि नियमित UPI वापरकर्त्यांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार आहे. GSTमध्ये नवीन सुरक्षा नियम. दुसरा बदल आहे तो म्हणजे GST पोर्टलला अधिक सुरक्षित करण्यासाठी 1 एप्रिलपासून MFA मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन लागू होणार आहे. या नव्या प्रणालीमुळे करदात्यांना त्यांचे खाते उघडण्यासाठी एकापेक्षा जास्त पडताळणी करावी लागेल, ज्यामुळे फसवणूक आणि डेटा चोरीच्या घटना कमी होतील. शिवाय E-Way बिल तयार करण्यासाठी आता फक्त 180 दिवसांपेक्षा नवीन मूळ दस्तऐवजच वापरता येतील. हा बदल व्यवसायांना त्यांची कागदपत्रे नियमित अद्ययावत ठेवण्यास भाग पाडेल. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुमच्या दस्तऐवजांची वैधता तपासून घ्या, अन्यथा माल वाहतुकीदरम्यान अडचणी येऊ शकतात. या नियमांचा उद्देश कर प्रणाली अधिक पारदर्शी आणि सुरक्षित करणे हा असला तरी यामुळे सुरुवातीला काही तांत्रिक अडथळे येऊ शकतात. तिसरा बदल क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. काही प्रमुख बँकांनी त्यांच्या क्रेडिट कार्ड नियमात बदल जाहीर केलेले आहेत, जे 1 एप्रिलपासून प्रभावी होतील. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सिम्पली क्लिक आणि एअर इंडिया SBI प्लॅटिनम क्रेडिट कार्डच्या रिवॉर्ड पॉईंट सिस्टममध्ये सुधारणा होत आहेत. याचा अर्थ असा की तुम्हाला मिळणारे रिवॉर्ड पॉईंट्स किंवा त्यांचा वापर करण्याचे नियम बदलू शकतात. त्याचप्रमाणे ॲक्सिस बँक आपल्या विस्तारा क्रेडिट कार्डमध्ये बदल करत आहे, कारण विस्तारा आता एअर इंडियामध्ये विलीन झाला आहे. जर तुम्ही या कार्डांचा वापर करत असाल तर नवीन नियम आणि फायदे तपासून घेणे आवश्यक आहे. हे बदल तुमच्या खरेदी सवयी आणि रिवॉर्ड पॉईंट्सच्या वापरावर परिणाम करू शकतात, त्यामुळे तुमच्या क्रेडिट कार्ड योजनांचे पुनर्मूल्यांकन करावे लागेल. चौथा बदल 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त. नवीन आर्थिक वर्षात करदात्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. जर तुमचे वार्षिक उत्पन्न 12 लाख रुपयांपर्यंत असेल तर तुम्हाला कोणताही आयकर भरावा लागणार नाही. याशिवाय पगारदार कर्मचाऱ्यांना 75,000 रुपयांची मानक कपात मिळेल, ज्यामुळे नव्या कर प्रणालीनुसार 12,75,000 रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होईल. कर स्लॅबमध्येही बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे कराचा बोजा काही प्रमाणात कमी होईल. हा बदल मध्यमवर्गीय आणि पगारदारांसाठी फायदेशीर ठरेल.
कारण त्यांना त्यांच्या उत्पन्नाचा जास्त हिस्सा बचतीसाठी वापरता येईल। मात्र जर तुम्ही जुन्या कर प्रणालीचा वापर करत असाल तर हे फायदे तुम्हाला लागू होणार नाही। त्यामुळे तुमच्यासाठी कोणती कर प्रणाली योग्य आहे हे ठरवणे महत्त्वाचे ठरणार आहे। त्यासाठी आपण आपल्या CAचा सल्ला जरूर घ्यायचा आहे। मित्रहो, पाचवा बदल जो आहे तो बँकेत किमान शिल्लक मर्यादा बद्दलचा आहे। आता स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यासारख्या अनेक बँका 1 एप्रिल पासून त्यांच्या खात्यातील किमान शिल्लक मर्यादा वाढवत आहेत। जर तुमच्या खात्यात ही निश्चित केलेली रक्कम नसेल तर तुम्हाला दंड भरावा लागेल। हा बदल विशेषतः बचत खातेधारकांसाठी महत्त्वाचा आहे, कारण यामुळे त्यांना खात्यात जास्त रक्कम ठेवावी लागेल। प्रत्येक बँकेनुसार ही मर्यादा वेगवेगळी असू शकते, त्यामुळे तुमच्या बँकेने जाहीर केलेले नवीन नियम आपण तपासून घ्यायचे आहे। जर तुम्ही किमान शिल्लक ठेवण्यास असमर्थ असाल तर दंडामुळे तुमच्या आर्थिक नियोजनावरती परिणाम होऊ शकतो। त्यामुळे आता आपण आपल्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम ठेवण्याची तयारी करावयाची आहे। तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे 5 बदल आपण मित्रहो या ठिकाणी बघितले, जे 1 एप्रिलपासून बदलत आहेत आणि हे नवीन नियम अंमलात येणार आहेत। मित्रहो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रपरिवारांशी हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून तसंच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून शेअर करा, म्हणजे आपल्या मित्रांना आणि आप्तेष्टांना 1 एप्रिलपासून नेमके कोणते बदल UPI क्रेडिट कार्डमध्ये तसंच बँकेत किमान शिल्लक मर्यादेमध्ये काय बदल झालेला आहे हे त्यांनाही समजेल। मित्रहो, आपण आपल्या या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। धन्यवाद।